नमस्कार माझ्या सहसहत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो, आज आपण तर्कक्षमताचं बेसिक बघणार आहे। तर्कक्षमताचं बेसिक समजलं तर या तर्कक्षमताचे ऑल टॉपिक म्हणजे ऑल टाइप तुम्हाला लगेच समजणार। ठीक आहे, तर तर्कक्षमताचा बेसिक आज आपण बघणार आहे। याच्यामध्ये बघा आपल्याला दोन बेसिक बघायचं आहे। एक म्हणजे काय की विधान जे दिलेले तुम्हाला असतात ना, विधानापासून आकृती कशा पद्धतीने तयार करायची ते एक बघायचं आहे। म्हणजे कोणत्या विधानापासून कोणती आकृती कशी तयार होते, विधानापासून आकृती तयार करायची पहिलं बेसिक असेल आणि दुसरं बेसिक असेल आकृतीपासून विधान कसं तयार करायचं। तर हे दोन बेसिक आपल्याला शिकायचं आहे। त्यापूर्वी तुम्हाला तीन गोष्ट माहिती असणं महत्त्वाचं आहे। एक म्हणजे काय की जर तुम्हाला सर्व शब्द दिला असेल ना, एक मिनिट बघा, जर तुम्हाला सर्व शब्द दिला असेल ना, सर्व शब्द ज्यावेळेस दिलेला असेल बेटा, त्यावेळेस डायग्राम कशी असते, एक डायग्राम आत असते आणि एक डायग्राम त्याच्या बाहेर असते। हे लक्षात ठेवायचं। ज्यावेळेस सर्व डायग्राम दिलेले असते, सर्व शब्द असेल ना, त्यावेळेस डायग्राम या पद्धतीत दिलेली असते। आणि ज्यावेळेस काही असते, काही हा शब्द दिला असेल ना, तर त्यावेळेस डायग्राम या पद्धतीने तुम्हाला दिलेली असेल। ठीक आहे, आणि ज्यावेळेस एकही नाही असा शब्द असेल ना, एकही नाही, त्यावेळेस डायग्राम कशी असते, हे एकमेकापासून लांब असते, दूर असते। तर हे तीन कन्सेप्ट थोडंसं लक्षात ठेवा। आता बघा, हे तीन जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असेल ना, तर आज आपण विधानापासून आकृती कसं तयार करायचं आणि आकृतीपासून विधान कसं तयार करायचं, दोन्ही बेसिक शिकायचं आहे। ठीक आहे, चला पहिलं विधान घेऊया आपण। विधान नंबर पहिलं, या ठिकाणी डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो। काय म्हणते बघा, पहिलं विधान म्हणते सर्व अमरावती हे महाराष्ट्र आहे। मी पहिले सांगितलं की सर्व शब्द आलं तर डायग्राम कशी येते, बरोबर आहे। आता त्याच्यानंतर आणखी काही गोष्ट सांगतो की सर्व नंतरचा जो काही शब्द असेल ना, तो आत लिहून घ्यायचा। काय म्हटलं मी, सर्व नंतरचा जो काही शब्द असेल ना, तो आत लिहून घ्यायचा। सर्व नंतरचा जो काही शब्द असेल तो आत लिहून घ्यायचा। मग सर्व नंतरचा शब्द काय रे, तर अमरावती आहे। या ठिकाणी अमरावती लिहितो, बरोबर आहे। सर्व नंतरचा जो काही शब्द असेल तो आत लिहायचा आणि त्याच्यानंतर जो काही शब्द असेल ना, त्याला त्याच्या बाहेर लिहायचा। मग सर्व नंतरचा शब्द अमरावती आहे, त्याला आत लिहिलं। त्याच्यानंतरचा शब्द काय, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र त्याच्या बाहेर लिहिलं, बरोबर आहे। अशा पद्धतीने डायग्राम तयार होईल। चला नंतर काय म्हणते, दुसरं विधान काय म्हणते, सर्व महाराष्ट्र, सर्व नंतर जो काही शब्द असेल ना, तो आत लिहायचा आणि तो पहिल्यापासून लिहून आहे महाराष्ट्र। मग त्याच्यानंतरचा जो काही शब्द असेल ना, त्याला त्याच्या बाहेर लिहायचा। म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर काय येईल बेटा, भारत येईल, इंडिया येईल, संपला कार्यक्रम। अशा पद्धतीने डायग्राम तयार होईल। पहा, दोन विधान तुमच्या डोळ्यासमोर आहे, या विधानाकडे पाहून आपण डायग्राम अशा पद्धतीने तयार केलेली आहे। ठीक आहे, चला दुसरं बेसिक घेऊया। काय म्हणते बेटा की दुसरं विधान काय म्हणते, सर्व अमरावती हे महाराष्ट्र आहे। सर्व नंतर जो काही शब्द असेल ना, त्याला आत लिहून टाकायचा, सर्व नंतरचा। मग काय बेटा, तो अमरावती आहे, सर्व नंतरचा शब्द अमरावती आत लिहून टाकला। मग अमरावती नंतर जो काही शब्द असेल ना, अमरावती नंतरचा, तो त्याच्या बाहेर लिहायचा। सर्व नंतरचा शब्द आत लिहायचा आणि त्याच्यानंतरचा शब्द त्याच्या बाहेर लिहायचा, म्हणजे अमरावतीचा बाहेर। काय बेटा, तर अमरावतीच्या बाहेर महाराष्ट्र, जसच्या तसं। चला नंतर काय म्हणते, काही शब्द दिलाय, काही म्हटलं डायग्राम अशी येते, बरोबर आहे। काही महाराष्ट्र, महाराष्ट्राचा काही भाग, म्हणजे इकडून काढू शकता तुम्ही, या साईड नाही काढू शकता, या साईड नाही काढू शकता, काही कंपल्सरी नाही। काही महाराष्ट्राचा भाग कोणाचा आहे, तर गुजरातचा आहे। काही महाराष्ट्राचा भाग कोणाचा गेला, गुजरातचा गेला। बेसिक समजणं महत्वाचं आहे मित्रा। ठीक आहे, तर बघा हे दोन विधान बघितले आपण, विधान पहिलं आणि विधान दुसरं। आता नेक्स्ट बघूया काय म्हणते बघा, या ठिकाणी नंतरचा बेसिक बघूया। काय म्हणते, सर्व अमरावती, सर्व नंतरचा जो काही शब्द असेल तो आत लिहायचा, संपला कार्यक्रम। सर्व नंतरचा शब्द काय बेटा, अमरावती, जसंच्या तसं। अमरावती नंतर शब्द काय ते चेक करायचा, महाराष्ट्र त्याच्या बाहेर लिहायचा। सर्व नंतरचा शब्द आत लिहिणे, त्याच्यानंतरचा शब्द त्याच्या बाहेर लिहिणे। ओके, नंतर काय म्हणते, एकही महाराष्ट्र, एकही नाही म्हटल्यावर आउट ऑफ कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर, दोघांचं काहीच कनेक्शन नाही, महाराष्ट्राचं आणि गुजरातचं काहीच संबंध नाही म्हणते। ठीक आहे, गुजरात काढूया कोपऱ्यामध्ये, गुजरातचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही, असं एकमेकापासून दूर काढायचा। बेसिकवर लक्ष द्या, बरोबर। आता बघा नंतर काय म्हणते, नंतरचं विधान काय म्हणते, सर्व अमरावती हे महाराष्ट्र आहे। सर्व नंतरचा जो काही शब्द असेल तो आत लिहून टाकायचा। मग सर्व नंतरचा शब्द अमरावती आत लिहा, त्याच्यानंतरचा शब्द महाराष्ट्र त्याच्या बाहेर लिहा, महाराष्ट्र। ओके, संपला। नंतर काय म्हणते, काही अमरावती, लक्षात ठेवा, वरती काय म्हटलं होतं, काही महाराष्ट्र म्हटलं होतं, इथं काही अमरावती हे गुजरात आहे। अमरावतीचा काही भाग हा कशाचा आहे, तर गुजरातचा आहे। अमरावतीचा काही भाग कशाचा आहे, तर गुजरातचा आहे। अशा पद्धतीने चार विधानापासून आपण चार डायग्राम काढलेले आहे। हे बेसिक समजणं महत्वाचं आहे। आता बघा, आपण विधानापासून आकृती जसं तयार केली ना, तसं आकृतीपासून विधान तयार करता आलं पाहिजे। तर्कक्षमता टॉपिक संपला। चलो काय म्हणते नंतर बघूया। काय म्हटलं, या ठिकाणी बघा सांगितलंय तुम्हाला, आकृती दिली आहे तुमच्या डोळ्यासमोर आणि त्याच्यापासून विधान किंवा निष्कर्ष तयार करायचा आहे। नावही असं दिलं जे ओळखीचं आहे, महाराष्ट्र, गुजरात, अमरावती, भारत, आपल्या ओळखीचे नाव, बरोबर आहे। आता बघा काय सांगितलंय, अंदर पहिलं जो तुम्हाला आकृती दिलेली आहे ना, अंदर महाराष्ट्र आहे आतमध्ये आणि त्याच्या बाहेर भारत आहे।
बरोबर आहे. आता याच्याकडे पाहून आपल्याला निष्कर्ष तयार करायचा आहे, विधान तयार करायचं आहे. बरोबर, लक्षात द्या. आज जर तुम्हाला समजलं ना तर तर्कक्षमता तुमचं कधीच चुकणार नाही. या टॉपिकवरचे एकही प्रश्न चुकणार नाही. मी काय म्हणत आहे की आतमध्ये महाराष्ट्र आहे, त्याच्या बाहेर भारत आहे. पहिलं निष्कर्ष किंवा पहिलं विधान तयार करतो. पहिलं निष्कर्ष किंवा पहिलं विधान, पहिलं अनुमान तयार करतो. आतमध्ये महाराष्ट्र, बाहेर भारत, म्हणजे भारत अख्खं बाहेर आहे, त्याच्या आतमध्ये महाराष्ट्र आहे. बरोबर आहे. आता आपल्या स्वतःसोबत कनेक्ट करा की आपण महाराष्ट्रीयन आहोत, महाराष्ट्राच्या बाहेर भारत आहे, मग अख्खं महाराष्ट्रीयन. मग तो नंदुरबारचा वरचा कोपरा असेल की खाली ते रत्नागिरी रायगडचा पूर्ण एरिया असेल. बरोबर आहे, सिंधुदुर्गचा आहे. आता म्हणण्याचं तात्पर्य काय की अख्खं महाराष्ट्रीयन लोक हे काय बेटा भारतीय. असं तर नाही आहे की सोलापूरचे, कोल्हापूरचे, अमरावतीचे हे तरी म्हणणार नाही की बा आम्ही महाराष्ट्र भारतीय नाही आहे म्हणून. त्यामुळे काय की अख्खं जो महाराष्ट्राचा भाग आहे ना, अख्खं महाराष्ट्राचा भाग म्हणजे हा बाहेरचा भारत असेल, आतमधलं महाराष्ट्र असेल, मग अख्खं महाराष्ट्र हे काय बेटा भारत आहे. त्यामुळे पहिला निष्कर्ष तयार होईल की सर्व महाराष्ट्रीयन व्यक्ती पोट्टे सर्व महाराष्ट्र हे काय आहे तर हे भारतीय आहे, इंडिया आहे. बरोबर आहे, शॉर्टकट लिहितो मी. सर्व महाराष्ट्रीय भारत आहेत म्हणजे अख्खं महाराष्ट्रीयन लोक हे कोण आहे, भारतीय आहे. बरोबर की नाही. पण अख्खं भारत हे महाराष्ट्र नाही आहे. बरोबर की नाही. अख्खं महाराष्ट्रीयन हे भारतीय आहे, पण अख्खं भारत हे महाराष्ट्र नाही. कोणी गुजरातचे, कोणी तामिळनाडू, कोणी केरळ. बरोबर की नाही. त्यामुळे दुसरं निष्कर्ष काय तयार होईल रे, हा जो बाहेरचा भाग असेल हा थोडी महाराष्ट्र नाही आहे. बरोबर की नाही, हा थोडी महाराष्ट्र आहे. मग काय की बाबा सर्व भारत हे काय नाही तर महाराष्ट्र नाही. दोन निष्कर्ष संपले. चला तिसरं निष्कर्ष तयार करू. मी काय म्हटलं की बाबा सर्व जो भारत आहे तो महाराष्ट्र नाही आहे, पण या अख्ख्या महाराष्ट्राचा काही भाग कोणाचा आहे, महाराष्ट्राचा आहे. सर्व भाग आपला नाही आहे, पण काही भाग तर आहे ना महाराष्ट्रीयन लोकांचा. त्यामुळे सर्व भारत हे महाराष्ट्र नाही, पण काही भाग कोणाचा आहे, काही भारत हे तर महाराष्ट्र आहे भाऊ, हे महाराष्ट्र आहे रे. संपला कार्यक्रम. चौथं तसंच करा. मग अख्खा हा जो पूर्ण भारत आहे त्याचा काही भाग महाराष्ट्राचा आहे आणि काही भाग नाही सुद्धा. मग असंही म्हणता येईल ना की काही भारत हे महाराष्ट्र नाही आहे. हा भाग जो आहे ना हा महाराष्ट्र नाही आहे. काही भारत हे महाराष्ट्र नाही. संपला. 4 निष्कर्ष. हे 4 निष्कर्ष तयार झाले. बघा काय म्हटलं मी. चला नंतरची डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आहे. हा बघा इकडचा भाग तुम्हाला महाराष्ट्राचा दिसतोय आणि इकडचा तुम्हाला गुजरातचा दिसतोय. महाराष्ट्र गुजरात बरोबर आहे. या दोघांमध्ये असं थोडंसं कनेक्शन दाखवलेलं आहे. आपण असं कनेक्शन दाखवलेलं आहे. मग या कनेक्शनच्या बेसवर तुम्हाला निष्कर्ष काढता आला पाहिजे. चलो या कनेक्शनच्या बेसवर आपण निष्कर्ष काढूया. निष्कर्ष नंबर 1 या ठिकाणी. निष्कर्ष नंबर 1 काय म्हणते, तुम्ही झूम करून किंवा पॉज करून हे व्हिडिओ बघू शकता. काय म्हणते बघा की हा महाराष्ट्राचा भाग आहे, हा गुजरातचा भाग आहे. आता यांच्यापासून काय काय निष्कर्ष तयार होईल. आपला महाराष्ट्राचा भाग काही कशामध्ये गेला रे, गुजरातमध्ये गेला. काही महाराष्ट्राचा भाग हा गुजरातमध्ये गेला. मग मला पहिला निष्कर्ष तयार करता येईल का की काही महाराष्ट्रीयन लोक किंवा काही महाराष्ट्र हे काय आहे तर हे गुजरात आहे असं मला सांगता येईल. बरोबर की नाही. कारण महाराष्ट्राचा काही भाग गुजरातमध्ये गेला. सेम टू सेम इकडून बघा बेटा काय म्हणते, काही गुजरातचा भाग कशामध्ये गेला, मग महाराष्ट्रामध्ये गेला. जसं काही महाराष्ट्र गुजरातचा आहे तसं काही गुजरात महाराष्ट्राचा आहे. मग दुसरा निष्कर्ष काय तयार होईल रे की काही गुजरात हे काय आहे तर हे महाराष्ट्र आहे. काही गुजरात हे महाराष्ट्र आहे. बरोबर की नाही. बघा काही महाराष्ट्र गुजरात आहे, काही गुजरात महाराष्ट्र आहे. संपला कार्यक्रम. आता मग हा जो भाग आहे हा भाग गुजरातचा आहे का, नाही. मग काय म्हणता येईल की काही महाराष्ट्र हे कोण नाही, म्हणजे काही महाराष्ट्राचे लोक कोण नाहीये, गुजराती नाहीये, गुजरात नाही. आता जसं आपण म्हटलं की काही महाराष्ट्राचा भाग गुजरातचा नाही आहे तसं हे पण म्हणणार भाऊ काय म्हणणार की काही गुजरात महाराष्ट्र नाही. बरोबर की नाही. हे सुद्धा तेच म्हणून. तिसरं वाक्य बघा काय म्हणते की काही गुजरात हे काय नाही, महाराष्ट्र नाही. बरोबर की नाही. आणखीन 2 विधान तयार होते. आणखीन 2 विधान काय तयार होते की हा जो महाराष्ट्राचा भाग आहे सर्व महाराष्ट्र हे गुजरात आहे का, नाही. काही आहे पण सर्व थोडी आहे. मग आणखीन 5वं विधान तयार होते की बेटा सर्व महाराष्ट्र हे गुजरात नाही. सेम टू सेम इकडून पाहिजे ना मग की सर्व गुजरात हे काय नाही, महाराष्ट्र नाही. संपलं कार्यक्रम. चला काय म्हणते की बाबा सर्व गुजरात हे काय नाही, महाराष्ट्र नाही. तुम्हाला समजेल असंच नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवा. पेपरामध्ये हे नाव लिहायचं आणि या नावाच्या बेसवर आन्सर करायचा. बघा नेक्स्ट बेसिक काय म्हणते. नेक्स्ट डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर. इथं भारत आहे आणि इथं पाकिस्तान आहे. दोघांचं काहीच कनेक्शन नाही आहे. बरोबर. इकडे भारत इकडे पाकिस्तान. पहिल्यापासून नाही तर आताही पटत नाही, पहिल्यापासून पटत नव्हतं. बरोबर की नाही. मग भारत हे पाकिस्तान नाही, अजिबात नाही. बरोबर आहे. एकही भारत हे काय नाही, पाकिस्तान नाही.
एकही भारत हे पाक नाही, तर इकडून पाहता हेही म्हणणार आहे की एकही पाकिस्तान काय नाही, भारत नाही. संपलं कार्यक्रम. दोनच विधान तयार होते. एकही पाक हे काय नाही, तर भारत नाही. संपलं कार्यक्रम. ओके, डन. बरोबर. काय म्हटलं मी? एकही भारत पाकिस्तान नाही, एकही पाकिस्तान भारत नाही. संपलं. चला नेक्स्ट बेसिक काय म्हणते? इंडिया इज इक्वल टू भारत. नेक्स्ट बेसिक काय म्हणते? इंडिया इज इक्वल टू भारत. मग इथं काय निष्कर्ष तयार होते रे की इंडिया हेच भारत आहे. मी तू आहे, तू मी आहे. म्हणजे काय? इंडिया हेच भारत आहे, भारत हेच काय? इंडिया आहे. दोन विधान तेच तयार होईल. काय की इंडिया हेच भारत आहे, दुसरे विधान की भारत हेच इंडिया आहे. इंडिया दॅट इज द भारत. दोन्ही एकच आहे. बरोबर आहे. आता हे बेसिक समजलं असेल ना, तर टाईप नंबर 1, 2, 3, 4 100% समजणार. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.